नमस्ते. आज आपण कर्नाळा फोर्टला व्हिजिट करायला आलोय. आजचा ट्रेक एकदम माहितीपूर्ण असणार आहे. खूप मजा येईल या ट्रेकमध्ये. ॲक्च्युली आम्ही हा ट्रेक 7 वाजता स्टार्ट करायचा होता, पण 7 वाजता झाला नाही. आम्ही 8 वाजता बरोबर शाळा चालू झाला आहे. थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगत जाईन. सगळ्यात अगोदर इकडे बर्ड सेंच्युरी लागतं. बरेच सारे बर्ड त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. मी तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी काय काय आहे. प्रत्येक ठिकाणी इन्फॉर्मेटिव्ह असे बोर्ड या ठिकाणी लावले, त्यामुळे बऱ्याचसा अंदाज येतोय की प्रत्येक ठिकाणी काय काय असायला हवं. ह्या मोठ्या केजमध्ये खूप सारे पक्षी. आपला हा पहिला पक्षी दिसला. या ठिकाणी एक रॅबिट दिसतोय. रॅबिट, ए रॅबिट तिकडे तो घाबरून रॅबिट बसलाय तिकडे. रॅबिट 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 तो बघा रॅबिट. ही लांडोर दिसते. मोर कुठे आहे? मोर ठराविकच पक्षी या ठिकाणी केजमध्ये दिसत आहेत. बाकी बहुतेक आपल्याला डोंगरातच भेटणार. जवळजवळ 140 पेक्षा जास्त स्थानिक प्रजाती इथे आहेत पक्ष्यांच्या, आणि वर्षाला जवळजवळ 40 ते 50 स्थलांतरित पक्षी पण या ठिकाणी येतात. प्रत्येक ब्लॉगर्सने दाखवलेलं वनभोजन सुविधा केंद्र म्हणजे श्री समर्थ कृपा महिला बचत गट कल्ले यांचं कॅन्टीन या ठिकाणी आहे. एवढ्या लवकर कोणीच दिसत नाही ते. बहुतेक या ठिकाणी मला वाटतं 9 नंतर स्टार्ट होते. अरे वा, CCTV पण या ठिकाणी आहे. आता हा आपला ॲक्च्युअल ट्रेक चालू झालेला आहे. खूप सारे पर्यटक किंवा ट्रेकर्स म्हणू शकता ह्या ट्रेकचा आनंद घेण्यासाठी आमच्या मागे पुढे आहेत. तुम्हाला वेळची वेळ दिसतील ते. वे टू कर्नाळा फोर्टला जाण्यासाठी ते असे सायनेजेस बोर्ड या ठिकाणी लावलेले आहेत. कर्नाळा किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याबरोबर सचिन पाटील, सुनील भोर आणि अनिल पाटील अशी चौकडी आम्ही चाललेलो आहे.
ही खूप उंच चढाई आहे, एकदम स्ट्रेटवाली. मोठे मोठे दगड बघू शकता तुम्ही. या ठिकाणी खरा कस निघतो. व्हेरी इंटरेस्टिंग. बिलकुल खडी चढाई आहे, तुम्ही बघू शकता. वल्ली आम्हा सोयरी वलचरे. पुन्हा चालू केला हळूहळू हळूहळू म्हणजे पाहिला. गेलो मी त्यांना सांगितलं म्हणजे बाबा मला कप झालाय. ओके. या ठिकाणी पाण्याचा जोर जास्त आहे, खूप पाऊस असेल तर या ठिकाणी वांदे होऊ शकतात. त्या पाण्यातून वाट काढावी लागेल. या ठिकाणी अशा प्रकारची छान छान फुलं आमचे सुनील साहेब इकडे कॅचअप करतात. गर्द झाडीमध्ये ही पांढरी फेक फुलं. वाव, खूप सारं देणं लागतो. ही बघा काय संबंध आहे आपला तर इथं उगवायला, पण अगदी टुमुकदारपणे आपला ट्रेक चांगला करण्यासाठी, आनंददायी करण्यासाठी ही फुलं बहुतेक आपल्याला इन्व्हाइट करतात. या 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 ट्रेक बघायला या. वाव, गर्द झाडी, एकदम गर्द झाडी, गर्द. ऐन पावसाळ्यामध्ये आम्ही आलोय. बघू शकताय स्मशान शांत. सूर्याची किरणं डोकावतात. इमिडिएट 10 मिनिटावरती एवढी खडी चढ आहे खरं बघायला गेलं तर. अगदी जीवात आटापिटा होतोय बघा, आहे ना. तुम्ही बघू शकताय पूर्ण घामाच्या धारा लागल्यात. एरवी ह्याच्यापेक्षा जास्त बघायला गेलं तर हा ट्रेक सोपा वाटत होता. पाऊस पडल्यामुळे वातावरण थंड जरी असलं, ट्रेकची किंवा ह्या गडाची चढाई जी आहे ती खूप मजबूत आहे. तुम्ही थांबणार, अगदी हिवाळा जरी असला तरी तुम्हाला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही या, ट्रेकचा आनंद घ्या. मध्ये मध्ये विश्रांती घ्या. विश्रांती करण्यासाठी मध्ये मध्ये काही स्थानकं बनवलीत, स्टॉप बनवले दाखवतो. जे फुलं इथे येतात त्याची अशी छोटी छोटी बोर्ड इथे लावलेले आहेत. आणि मी आत्ता म्हटलं या ठिकाणी तुम्ही थोडासा आराम करू शकता आणि पुढची चालवाट पकडू शकता. चला, ही बघा कारवीची फुलं, अप्रतिम, डोळ्यांचं पारणं फेडणारी. या ठिकाणी मी रेड रंगाची फुलं कळ्या बोललेलो दिसतात, रेडिश रंगाची. तर ह्या स्पॉटला तुम्ही याल तर कर्नाळा किल्ला असा साईनबोर्ड इथे आहे. परतीच्या वेळी तुम्हाला हे तिकीट घर लिहिलेला हा साईनबोर्ड दिसेल. ह्या गर्द झाडीमध्ये तुम्ही चुकू नकात, ह्यासाठी हे सायनेजेस आहेत. एकदम खडी चढाई झाल्यानंतर आपण ह्या प्लेन रस्त्याला पोहोचलेलो आहे. हा एकदम पठाराचा भाग म्हणतो ना त्या प्रकारचा हा भाग आहे. इथे तुमचा थकवा निघून जातो. पण ह्या ठिकाणाहून तुम्ही लांब लांबची दृश्य अगदी जवळून पाहू शकता. आता सूर्यकिरण उजव्या बाजूने आल्यामुळे या बाजूचा भाग कॅमेऱ्यामध्ये कॅच होणार नाही असं वाटते. जो होतोय तो आपण बघूया.
पश्चिमेचा भाग नक्की दिसेल आपल्याला सुंदर. आपण ट्राय करूया. झाडीतून पुढे दिसायला पुन्हा एकदा पाठरावरती आलोय. प्लेन सरफेस आहे. या ठिकाणी आमचे सुनील साहेब धावत चाललेत. त्यांचा रेग्युलर ट्रॅक आहे तो धावणे. रोज 10 किलोमीटर धावतात ते कमीत कमी. हाय करतात ते. घर झाडीतून वाट काढतात सुनील. आपले बाकीचे मेंबर कुठे एकदा चेक करूया. सचिन, अनिल, दोघं पाठीमागे राहिलेत. फोटो काढत होते. वा वा वा. निसर्गाच्या सानिध्यात धाव घेताना सकाळ सकाळी. चला चला चला, आलो धावत धावत. सगळेजण धावत गेलेत तर आपल्याला धावा लागेल. चला. येस. खूप गर्द झाडी आहे. आमच्या अगोदर पण काही ट्रेकर्स ही मोहीम फत्ते करायला पुढे गेलेत. आणि आपण सब्जाचं झाड म्हणतो ना, सब्जा, ही त्याची फुलं आहेत. अगदी हा डोंगर आहे तो औषध वनस्पतीने भरलाय असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणाहून पूर्ण दर्शन होईल लांब लांबच्या डोंगराचं आणि उरणचं. आपण 2x वरती करून बघूया. हा, याच्यामध्ये दिसतोय. ह्या डोंगर रांगांच्या मध्ये पण काही लोकांनी बंगले बांधलेत. बहुतेक गावाले शेड असतील. अगदी सुबक असा मुंबईवाल्यांचे फार्म हाऊस पण तिकडे बघायला मिळतील. गर्द झाडीचा तो डोंगर. कधीतरी जायला पाहिजे डोंगरावरती. माहिती नाही एक्सेस कसं आहे. चला, ह्या डोंगर रांगांची सफर अशीच चालू राहणार आणि आपला ट्रॅक पण असाच चालू राहणार. चला पुढे चला. पुन्हा आता खडी चढाई. इथे तरी रेलिंग लावल्यात, म्हणजे ही खूप डेंजर असायला पाहिजे. आपण पाहूया. आता बघा, अंगठ्यासारखा जो दिसतोय सुळका, तोच आहे कर्नाळा फोर्ट. ह्या चिमुकल्या मुली बघा कर्नाळा फोर्टला आलेत. वाव, हाय कर. हाय 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 दीदी, हाय. दमली नाहीच वरती येताना तू ग? हाय कर. दमली नाही? उचलून आणली तुला? नाही. व्हेरी गुड. आणि चप्पल कुठे आहे का तुझं? बघा आमच्या हिरकणी आहेत, हिरकणी. माझ्या मागे बघा त्या दोघी. मी बघितले सगळ्यात छोटे ट्रेकर्स आहेत आजपर्यंत सगळ्यात छोटे ट्रेकर्स हे दोघे आहेत. छोट्या मुलांना इथं घेऊन येणं पण चॅलेंज आहे ऍक्च्युली. मी तुम्हाला दाखवतो. दिसतंय सुळकाने मी एकत्र.
रनिंगचं प्रॅक्टिस करतोय सुळक्याच्या समोर सचिन पाटील. असं धावून धावून त्याने मुंबई पोलीस मध्ये भरती करून घेतले स्वतःला. आम्ही हा ट्रेक अजून एकदा केलेला 2019-20च्या दरम्यान. त्यावेळी सचिन पाटील मी एकत्र होतो, पण त्यावेळी व्हिडिओ बनवता नव्हता. हा अप्रतिम नजारा ह्या पठारावरून तुम्ही बघू शकता. वरती जायला येतं जायला, पण सध्या बंद आहे ते. कुणी म्हणजे आता ताईपणा करून वर चढण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर डायरेक्ट ढगात. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्हाला बघायला मिळते. निसर्गाची किमियाच काय वर. आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट मात्र जास्त ऐकायला भेटला नाही आज. बहुतेक पक्षी झोपले असतील. तुम्ही तर आज या टाइममध्ये उठून गेले. हा, हे होऊ शकते. आपल्या माणसांच्या त्रासाला कंटाळून पक्षी पण लपून बसलेत. ऍक्च्युली हे पक्षी अभयारण्य आणि कर्नाळ फोर्ट. आपल्याला कर्नाळ देवीचं मंदिर नाही लागलं सचिन, पुढे आहे का? इकडे कर्नाई देवीच्या नावाने ह्या फोर्टला कर्नाळ फोर्ट असं नाव पडलंय, अशी प्रचलित म्हण आहे किंवा बोलतात तसं. या किल्ल्याचे किल्लेदार वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा होते. त्यानंतर त्यांच्या बऱ्याच पुष्ट्या याच किल्ल्याचं रक्षण करण्यामध्ये गेल्या. शिवाजी महाराजांनी हा 2 वेळा किल्ला जिंकलेला पुन्हा. पेशव्यांच्या काळात पण किल्ला आपल्या ताब्यात पुन्हा आला होता. या किल्ल्यावरती बऱ्याच चढाई झालेल्या आहेत. आजची जी अवस्था बघाल तुम्ही, वरती दाखवेन मी, खूप किल्ला म्हणजे दुरावस्थेत आहे. ॲक्च्युली हाच किल्ला काय, आम्ही जेवढे किल्ले बघतो ते सगळेच किल्ले दुरावस्थेत आहेत. शासनाने याच्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यायला हवं. सेम कंडिशन तुम्ही गुजरातमध्ये बघाल तर तिकडचे किल्ले अजून शाबूत आहेत. त्यांची देखरेख केली जाते, त्यांच्यासाठी वेगळा निधी मंजूर केला जातो. इकडे पण तसंच काहीतरी करावं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आमची विनंती आहे. बघा, पक्षाला घाबरलेला सचिन पाटील. त्या ठिकाणी पुन्हा रेलिंग आहे, म्हणजे थोडासा धोका आहे इकडे. चला, आपण अगदी सुळक्याच्या पायथ्याला येऊन पोचलेला आहे. नको ते स्टंट करू नका पाटील. हे बघा, पाटलांची पोरं जागा हो. हे बघा, ठीक आहे. या ठिकाणी अजून एक माहिती देतोय मित्र आपला. ज्यावेळी आपण एखादा ट्रेक अरेंज करतोय तर त्यावेळी ट्रेक अरेंज करत असताना आपण त्या किल्ल्याच्या आजूबाजूला आपल्याला माहिती पाहिजे की जवळपास हॉस्पिटल, बिलकुल जवळपास पोलीस स्टेशन कोणतं आहे, इमर्जन्सी नंबर कोणते आहेत, या नंबर आपल्याकडे पाहिजेत. त्यानंतर किल्ल्याची उंची, किल्ल्याला आपण किती वेळ चालणार आहोत त्या हिशोबात आपल्याकडे पाणी पाहिजे. बरोबर. या गोष्टी करत असताना दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर किल्ल्यावर आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपण परफ्यूम मारून, म्हणजे कोणताही सेंट मारून नाही जायचा, कारण जेणेकरून मधमाशा आपल्याला अटॅक करतील. ओके, परफ्यूम सेंट मधमाशा अट्रॅक्ट होतात, चान्सेस जास्त असतात. ओके, ग्रेट न्यूज. ऍक्च्युली खूप चांगली माहिती. आणि त्याच्यानंतर आपण जर तो वर गेला तर आपल्याला पहिला दरवाजा जो दिसेल, सागवानी दरवाजा, तो दरवाजा जानेवारी 2019ला त्याचा लोकार्पण सोहळा झालाय. जो सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानी संस्थेने हा या गडाला दरवाजा सुद्धा लावला. संस्थेने दिल्यामुळे तो अजून छान दिसतोय. आणि अजून दरवर्षी त्याच्यावर वॉर्निश लावण्याचं काम ही संस्थेतून होत असतं. ओके, ऍक्च्युली ह्या ट्रेक आपण कुठे पण बघितला युट्यूबला ट्रेक ना, तर आपल्याला एवढंच दिसतं की तो फक्त दरवाजाच चकाचक दिसतो, बाकी खंडर झाल्यासारखं दिसतंय. ऍक्च्युली शासनानं ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही गोष्टी अजून आहेत. तसं आता आपण मंदिर जर बघितलं, थोडं आपण मंदिर, आपण ह्या मंदिराचा उल्लेख केलेला, कर्नाई देवीचं मंदिर, त्याविषयी बोलतोय मित्र. आणि त्या मंदिराला गेली 2 वर्ष आम्ही
वन विभागाकडे पाठपुरावा करतोय की ते Great. मंदिर बनवण्याची आम्हाला परवानगी द्या. आम्ही खर्च लोकनिधीतून करू, वा. मंदिर उभा करू, पण ती परवानगी पण 2 वर्षाला अजून काही परवानगी मिळत नाहीये. आणि ज्यावेळी परवानगी मिळेल त्यावेळी माझा शब्द असेल की मंदिर आपल्याला जास्त चांगल्या अवस्थेत बघायला भेटेल. ग्रेट. तुझं नाव पण सांग. माझं नाव मयूर भगवान टाकले. मी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानी संस्कृत निमित्त काम करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आपल्या बरोबर ट्रेकर आहेत मित्र. हाय, हाय. माझं नाव राजेश. हा. मी सुद्धा शिरोडून गावातून आहे. क्या बात आहे. आज आम्ही सगळे एकत्र ट्रेकिंगसाठी तुम्ही इथे म्हणजे क्लॅरिटी येते जरा. हा, सगळे ट्रेकिंगसाठी एकत्र आलेलो आहे. क्या बात आहे. Thank you. आमच्यासोबत हे आणि ही चिल्ली पिल्ल त्यांना बघून मला खूप कौतुक वाटते ऍक्च्युली. एवढ्या एवढ्या छोट्या मुली माझ्या हिरकणी त्या गडावरती गड सर करायला आल्यात. ग्रेट. ह्यांच्यासाठी टाळ्या वाजूया जरा. तुम्ही टाळ्या वाजवा. वाव. चला या. वर्षात एकदाच फुलते. 7 वर्षात नाही. ही कारव्याची फुलं आहेत ना, ती 7 वर्षातून एकदाच मिळतात. हे अपडेट आहे आपल्या गाववाल्यांचं. क्या बात आहे. आम्ही खूप लकी आहोत की 7 वर्षांनी फुलं बघायला मिळालीत आणि आम्ही त्याचे पार्ट आहोत. हा एंटायर फोर्टचा ब्लॉग आपण लवकरच अपलोड करू. अगदी पनवेलपासून हाकेच्या अंतरावरती हा ट्रेक आहे. खूप लोकांची गर्दी या ट्रेकला होते. खूप मजा आली. खूप माहितीपर वाचणार हा ट्रेक. आपण अगोदरच बोललेलो. आपले मित्र गावाला भेटले, शिरडोन गावातले. त्यांनी खूप खूप चांगली माहिती दिली. हीच फुलं जे आपण बोलत होतो, 7 वर्षातून एकदाच येतात ही फुलं. बघू, दाखव खेकडी. वा. ये बेटा ये. वरती येऊन दाखवते. बघा हिनं खेकडी पकडली. वा वा वा. तुझं नाव काय? आराध्य राजेश ठाकूर. वा ठाकूर बाई. ये तू ये तू ये तू ये. नाव काय? चिमुकली तुझं नाव काय? अनुजा राजेश ठाकूर. क्या बात आहे. ग्रेट. तू आता जर नोव्हेंबर मध्ये आलास ना तर हे सगळं येलो कलरच्या फुलांनी ओके. सगळं नोव्हेंबरमध्ये? क्या बात आहे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन. या ठिकाणी एक भुयार पण आहे. ते शिरडून गावातून येतं. हा, ऍक्च्युली हे शिवाजी महाराजांच्या काळात बनवलेली भुयारे होती की शत्रूच्या अटॅक पासून वाचण्यासाठी. ह्या गावातल्या सगळ्या लोकांना हा इतिहास चांगला माहिती आहे. दुसरा सापडला. आणि ते 2 भुयार आपल्याला पलीकडच्या साईडला आहेत. ओके जाताना गवत झाले ना. ओके. आणि माझ्या माहितीत एक भुयार हा किल्ल्याच्या पाठच्या साईडला काढलेला आहे. ग्रेट. म्हणजे ह्या भुयारांचा वापर बहुतेक ज्यावेळी चढाई वगैरे व्हायच्या त्यावेळी वाचण्यासाठी किंवा त्यांच्यावरती अटॅक करण्यासाठी होत असावा. कारण एवढा मोठा किल्ला खालून जिंकणं ही साधी गोष्ट नाहीये. आज बिलकुल. आपण सहज एक पाण्याची बॉटल चालत घेऊन आलो तरी आपल्याला दम लागतो. बिलकुल. आणि एवढी लढाई करत गडावर येणं, गड सर करणं म्हणजे खूप मोठी आता गोष्ट कसं एवढं कालांतरानं 300-400 वर्षानंतर त्याची पडझड झालेली आहे. आता नक्की ते कुठून गेलाय, कुठून निघतोय ते शोधणं कठीण आहे. कल्पना नाहीये. पण आमचे जे पूर्वज जसे काही आजोबा वगैरे त्यांनी सांगितलंय की इथे भुयार आहे, तिथून ते ओके. गावात गेलेले आहेत. सांगायचे की त्या गावाची विहीर आहे, त्या विहिरीतून ते भुयार निघालेलं आहे. क्या बात आहे. ऍक्च्युली प्रत्येक किल्ला जर राजांचा आपण बघितला तर त्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे, खूप मोठा इतिहास आहे. आणि प्रत्येक इतिहासाच्या मागे बघायला गेलं तर तो आपल्या गनिमी काव्याचं एक उदाहरण सांगू शकतो की गनिमी काव्यामार्गे आपण कसा अटॅक करू शकतो, शत्रूपासून कसं वाचू शकतो किंवा त्याच्यावरती कसा अटॅक करू शकतो. कशा काही गोष्टी काळाच्या पडद्याआड जातात, त्या येस. आपण विसरून जातो किंवा त्यांचं अस्तित्व नष्ट होतं. त्याप्रमाणे काही गोष्टी येतात. इतिहास तसा खूप मोठा आहे, पण एवढ्या वर्षानंतर तो इतिहास जरा जपणं आपलं काम आहे किंवा सरकारचं काम आहे. जसं तुम्ही बोलले की आपण खूपदा सरकारकडे विनंती केली करनाई देवीचं मंदिर दुरुस्त व्हावं किंवा रिपेअर व्हावं आणि सरकारने पण खर्च करायची कारण शिरडोनवाले स्वतः खर्च करायला तयार आहेत. फक्त परमिशन पाहिजे. पण ती परमिशन पण या ठिकाणी मिळत नाहीये. खूप दुरावस्था आहे. लवकरच शासन त्याच्याकडे लक्ष देईल आणि करनाई देवी असेल किंवा हा गड असेल किंवा इतर महाराष्ट्रातले सगळे गड असतील ते आपल्याला शाबूत परिस्थितीत मिळतील किंवा सुसज्ज अवस्थेत दिसतील अशी आशा करूया. आणि अगदी आतापर्यंत जेवढे गड आपण बघितलेत कोणत्याही गडावर जा मंदिरांची दुरावस्था झालेली आहे. बरोबर. आता सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्ग म्हणजे सहकार्याने असं सध्या कैलासगड असेल
रत्नदुर्ग असेल, या 2 गाड्यांचं मंदिरांचं काम चालू म्हणजे पूर्ण झालं, त्यांचं लोकार्पण सुद्धा झालेलं आहे. क्या बात आहे, आणि अभिनंदन. असाच प्रतिष्ठानने आता नवीन विषय आता घेतला की आपण प्रत्येक गडावर हा मंदिर बनवायचाच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, त्यामुळे आता नवीन अशा प्रकारे मंदिर होत राहतील. क्या बात आहे. तुमचा नंबर पण शेअर करा, म्हणजे जे कोणी असतील ज्यांना तुमच्या बरोबर काम करायचं ते नक्की काम करायला येतील. माझा नंबर आहे 9967857627. माझं नाव मयूर भगवान टकले. मयूरशी आपण नक्की कॉन्टॅक्ट करू आणि ह्या त्या प्रतिष्ठानने जे चालू केलं कार्य आहे त्याला आपण पण हातभार लावला पाहिजे. आपलंही कार्य आहे, आपणही थोडंसं हातभार लावला पाहिजे, खारीचा वाटा उचलायला पाहिजे. चला चिमुकल्यांनो, चला वरती, चला वरती, चला वरती. जाऊ शकत नाही तिकडे. चला चला चला. त्या छोट्या छोट्या हिरकणी आमच्या वरती चढतायत. वा, चला चला. त्या कमीत कमी 3ऱ्या-4थ्यांदा आल्यात. हा ट्रेक खूप जबरदस्त आहे. सगळ्यांनी या, त्या गोष्टीचा आनंद घ्या, पर्यावरणाचा आनंद घ्या. या अगदी शेवटी चिंचोळे भाग आहेत. स्वतःची काळजी घ्या, घसरू नका. खूप खोल दरे आहेत, तुम्ही पडाल अगदी जीवितहानी होऊ शकते. खूप खोल आहे. त्या ठिकाणी पूर्ण परिसर तुम्ही बघू शकता, पूर्ण ग्रीनरी. त्या ठिकाणावर तुम्हाला अगदी पूर्ण उरण दिसेल. त्या बाजूला अगदी तुम्ही माथेरानपर्यंत डोंगर कव्हर करू शकता. रसायनी असेल तिकडेपर्यंत कव्हर करू शकता. आणि हा आपला पनवेल, आणि पनवेल तर कॅच होतोय. या शंकर, परीला जरा सांभाळ. चला चला. छोट्या हरकत्या. हा, बसायचं वरती. चला मुलांना. चला आता बघून बसायचं. चला रिलॅक्स होऊ. कुठे स्विमिंग करणार? त्या पाण्यामध्ये. हा, गुड. वरती नाही जात आहे. मला चल. घाबरले पप्पा ना. या बुरुजाच्या चारी बाजूला पाण्याच्या टाक्या. हे पिलर बघा, त्यावेळी अनिल पाटील कसे बनवले असतील हे पिलर? हे पिलर कसे बनवले असतील? पण हे बारमाही पाणी असते. येस. गर्द झाडी, गर्द झाडीचा आनंद घ्या. वा, जर का तिकडे हरवलं तर मला वाटत नाही शोधायला कोणी येईल. हाच तो थम्सअप वाला गड आहे. एक बॉटल आणली पाण्याची. ओके. चिमुकल्यांना विचारूया, मजा आली का? मजा आली? किती वेळा आलाय तुम्ही? 3 वेळा. दमला नाही? नाही. कसं काय? खाऊन आलेला काय? हो. काय खाल्लेलं? सीताफळ आणि पोहे. क्या बात आहे. पौष्टिक आहार घेऊन आल्यात दोघी. सगळ्या लहान मुलांना असंच काय ते खायला पाहिजे. बाकी काय खाता का? बाहेरचं खाता? नाही. चिप्स खाता? नाही. नाही खात. मग फ्रुट्स वगैरे खाता? असं काय ते करायला पाहिजे लहान मुलांनी. ह्या कमीत कमी 3-4 वेळा ह्या ट्रॅकला आलेत, म्हणजे हा ट्रॅक कम्प्लीट केला यांनी. तर लहान मुलांनी यायला पाहिजे, पण असं शांततेत यायला पाहिजे. काहीतरी इकडे पळ तिकडे पळ, त्यातच वेळ जायचा आणि पुन्हा शोधायला लागायचं. होय की नाही? बाय करा बाय. आणि सगळ्यांना सांगा या म्हणून ट्रेक बघायला. या गड बघायला या. छान आहे किल्ला. सर्वांनी या. सर्व लहान- किल्ला छान आहे, बघायला यायचं. बोल. केळं छान आहे, सगळ्यांनी बघायला या. मजा येते ना. हो. आणि आत्ताच यायला पाहिजे, म्हणजे फुलं पण बघायला मिळतात. होय की नाही? हा सीझन बेस्ट. आहे की नाही बेटा?
हा पावसाळ्यामध्ये यायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये यायला पाहिजे, हिवाळ्यामध्ये पण यायला पाहिजे. आता जसा पावसाळा संपेल ना तशी येलो फुलं दाखवली त्याप्रमाणे फुलं होऊन जातात सगळे ना. आयबी वगैरे का तुम्ही लावले काय? नाही हे वन विभागाकडून आलेलं आहे काम. ओके, नशीब वन विभागाने एवढे तरी लावले. हे लावण्यासाठी 10 महिने किल्ला बंद होता. 10 महिने किल्ला बंद होता हा एवढं लावण्यासाठी. हा. ओ माय गॉड. ओके, अंदाजे कधी लावले? फेब्रुवारीच्या नंतर लावला. नंतर झालेलं काम. बरेच महिने बंद होतं. हे घ्या. हा चला दरवाजात लास्ट. आमचं घ्या प्लीज. हाच तो बुलंद दरवाजा आहे. याची देखरेख आता प्रतिष्ठान करत आहे आणि दरवर्षीला वेगळा वेगळा पेंट केला जातो, वॉर्निश रिपेअरिंग केलं जातं. अगदी या फोर्ट मध्ये हेच सुसज्ज अवस्थेत आहे, चांगल्या अवस्थेत आहे. बाकी खंडराय तुम्ही दाखवतो. थांबा थोडी माहिती पाटील साहेब देतात. हा किल्ल्याचा बुरुज जे खालून लोक येतात त्यांच्यावर निगराणी ठेवण्यासाठी किंवा इथून त्यांना बघण्यासाठी हा बुरुज बांधलेला आहे. हा मेन किल्ला आहे. ओके. चैत्र जैत या मूवीमध्ये लिंबोबाचा डोंगर म्हणून हा फेमस असलेला सुळका, हा सुळका वरती चढण्यासाठी आता सध्या अलाउड नाहीये. पण या ठिकाणी तुमच्या मोबाईलला पण रेंज येते. सगळ्यात महत्त्वाचं एवढं आपल्या पूर्वजांचा वारसा आहे तो आपण जपणूक तरी करू शकत नाही, पण जपायला तरी पाहिजे जसा आहे तसा. हे बहुतेक कोठार असावं. खूप मोठा आहे, बिलकुल खंडर झालंय. आपला इतिहास असाच वाया जाणार की काय अशी भीती वाटते कधी कधी. खूप दुरावस्था आहे. एवढ्या मोठ्या गडावरती शिवरायांनी राज्य केलं. ठिकठिकाणी डोंट थ्रो प्लास्टिक असेही बोर्ड लावलेत, पण त्या बोर्डची अवस्था बघा काय केली, तोडून मोडून टाकलाय. शत्रूवरती निगराणी ठेवण्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहेत. तुम्ही बघू शकताय. हे पुरातन काळातील ह्या वस्तूंची जतन आपण करायला हवी. हे किल्ल्यांचं संवर्धन व्हायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करायला पाहिजे. ही पण एक कमान दिसते. कशाची माहिती नाही. मला वाटतं इथे गोदाम वगैरे असेल, त्या ठिकाणी धान्य वगैरे ठेवायचे. बिलकुल दुरावस्था आहे, बिलकुल दुरावस्था. आपण सुळक्याच्या अगदी पायथ्याशी पोहोचलोय. दरवाजा दिसतोय. पुढच्या बाजूला पाण्याच्या टाक्या पण आहेत. अगदी डोंगर माथ्यावरती पाणी साठा कसा असू शकतो ह्याचं सायंटिफिक रिझन मला नाही माहिती की पाणी कसं काय असू शकते, पण मी तुम्हाला दाखवतो पाणी. आणि हे पाणी बारमाही असतं. ह्या ज्या टाक्या आहेत, कोणतं केमिकल वापरून कोणतं वॉटरप्रूफिंग कंपाऊंड वापरलं माहिती नाही. ह्या टाक्यांमध्ये पाणी असतंच असतं. अगदी तुम्ही उन्हाळ्यात आला तरी. पुढे पण टाकी दिसते बघा पाण्याची. पण आपल्यासारखी काही लोक, काही ट्रॅकर्स अतिउत्साही ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय. ते बघा पाण्यामध्ये रॅपर्स टाकले. लेचे रॅपर्स आहेत, बिस्किटचे रॅपर्स आहेत. अशा पाण्याच्या टाक्या अगदी पुढेपर्यंत आहेत. हाच तो सुळकावरतीपर्यंत आहे. अच्छा, ढग बघा कशी पडत आहेत. अगदी ढगात येऊन उभा राहिलो असं वाटते. डोंगर माथ्यावरून हा एक माणिकगड दिसतोय. ते माणिकगड हा सुळका, छोटासा एक सुळका त्याच्या बाजूला दिसतोय. तसंच त्या ठिकाणी पुढे पुढे
हा डॅमच्या बाजूला इर्शालगड. डॅमच्या बाजूला इर्शाळगड आहे. त्याच्या पुढे गेला तर तुम्हाला प्रबळगड, पुढे प्रबळगड येईल, कलावंती, चंदेरी शेवट मग श्रीमलंगड. आणि मलंगड. आणि त्याच्या पाठीमागे डोंगरचं ते काय माथेरानचे आहेत. ही जी डोंगर रांग आहे ही माथेरानची डोंगर रांग आहे. ओके. आणि या सगळ्या डोंगररांगांना आपण सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणतो. सह्याद्रीच्या डोंगर रांग आहे. ओके. आणि तसं आपण आता बॅक साईडला गेलो इकडे पेन मध्ये सांक्षी म्हणून एक किल्ला आहे. सांक्षी. हा ओके. तसं हा उरण मध्ये द्रोणागिरी किल्ला येतो. द्रोणागिरी कुठे आहे? हा, द्रोणागिरी जे लोकेशन चाललं तिकडे आहे का? म्हणजे हा दिसतो तो असेल. हा जो दिसतो ना उरण टप्पा, हा, त्याच्या त्या डोंगराला द्रोणागिरी म्हणून किल्ला आहे. ओके. तिथेच आहे. हा. तो पण असा आहेच ट्रॅकिंग करण्याजोगा. प्रॉपर उरण मध्ये द्रोणागिरी किल्ला आहे. ओके. आणि आम्ही जो जातो तो ह्याला करंजाडेला, तो आपला आता याच्या पाठीमागे, सोडक्याच्या पाठीमागे. ते एवढा मोठा चौक. ढगबो कसे दिसतात, शाडो कशी आहे ढगांची, बघितलं का? शाडो. अगदी थंड हवा. ही शाडू पडली. गर्द झाडी. झाडी आपल्याला गवत दिसतं वरून. बरोबर. सुळक्याच्या चारी बाजूला ह्या पाण्याच्या टाक्या आहेत. आणि हे पाणी अगदी शुद्ध असते. तुम्ही पिऊ शकता. गरजेच्या वेळी तुमच्याकडे पाणी नसेल तर हे पाणी तुम्ही ड्रिंक करू शकताय. त्यातली एक बॉटल माझ्या मित्राने भरली आहे. ते आपण जरा पिऊन बघूया पाणी काय टेस्ट आहे बघूया. मित्रा जरा दाखवशील. हे ते पाणी आहे. एकदम बिसरेसारखं वाटत नाही पण आपण टेस्ट करून बघूया. थंड पाणी आहे. चिल एकदम. त्याचा आपण फ्रीजर मधला मागवतो तसं थंड पाणी आहे. एकदम छान लागतंय. मला वाटत नाही काय व्हायला पाहिजे या पाण्याने. ऍक्च्युली जे बिस्लरी मध्ये पाणी तर ते पण कुठलं पाणी असतं माहिती नाही. हे तरी नॅचरल पाणी आहे. फक्त मी म्हणेन की जे आपले ट्रेकर्स आहेत, आपले बांधव आहेत, त्यांनी याच्यामध्ये काय घाण टाकू नका. म्हणजे इमिजिएटली कोणाला पाणी प्यायचं तर पाणी नसतं, त्यावेळी हे पाणी आपल्याला युटिलाइज करता येईल. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वलचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वलचरे. सावकाश 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 सावकाश. जरा जपून ये रे बेरे ये रे, जरा जपून ये रे ये रे ये रे. इथून अगदी सावकाश. पडाल तर डायरेक्ट खाली 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 खाली. टेडन टेडन. हाय 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 हाय. त्याला आपण एकदा टोकाला आलेलो आहे. ह्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही आपण. हाय सर. आपण डोंगराच्या अगदी वरती पोहोचलेलो आहे. कर्णा फोर्ट पुन्हा एकदा आपण पादाक्रांत केलेला आहे. तर मी थोडीशी दुरावस्था जी आपल्या गडांची चाललेली आहे, कर्णा फोर्टची चाललेली आहे, ती दाखवतो. हे रेलिंग दिसते ना, त्याच्या बाजूला हे बुरुज होते. हे जे रेलिंग तुम्ही बघू शकताय, इथे पहिले बुरुज होते. हे सर्व बुरुज ढासळलेत. त्या ठिकाणी लांबून येणाऱ्या शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी अशा प्रकारचे छोटे छोटे खिडक्यांसारखे दिसते ना, ते खिडक्या आहेत. अशा प्रकारचेच बुरुज होते या बाजूला पण. हे बुरुज पण दुरावस्थेत पोहोचलेले आहेत. त्या छोट्या छोट्या खिडक्यांमधून शत्रूवरती नजर ठेवता यायची. खूप दूर दूरपर्यंत या ठिकाणावरून बघता यायचं. हे छोटे चमू आणि बाकीचे पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. असे दरवाजे आहेत, खिडक्या आहेत. या ठिकाणाहून बघता येत होतं, नजर ठेवता येत होती. हे सर्व ढासळलेलं आहे. एकेकाळी वैभवप्राप्त असणारा हा किल्ला अगदी लयाला गेलेला आहे.
बारीक होती तेव्हा काय वाटत तुला कांगार घ्यायला? आता मोठी झालीस ना तू. आलोच. हे बुरुज आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची ह्यांची शैली आहे. बाहेरून मोठा म्हणजे आतून मोठा, बाहेरून छोटा छोटा होत गेला. पाटील घसराल तिथून, बुरुज घसरलेत. टेहाळणी करण्यासाठी या प्रकारचा उपयोग व्हायचा. हे सर्व बाजूचे बुरुज आता ढासळत आहेत. हाय गाईस. हाय. परी तो पिल्लू आला तेव्हा तुला हे करते. एवढंच न्यायचं घरी येईल का ते? ओय हे चल येतो का छोटा बालक? येतो का? बजरंग बली की जय, बजरंग बली की जय. शंकर बोतल कुठे आहे? बोतल? अरे रहने दो, मेरे को कहीं पे थकान महसूस नहीं हुई है गाइस. अभी भी बहुत जा सकता हूँ. टॉप पे पानी नहीं मिला है मेरे को. बिना पानी का चल रहा है बंदा. इन्होंने पानी बताया वहाँ नहीं मिला सकते. बहुत गला सूख गया है. अशा प्रकारे आपला हा जो आजचा ट्रेक होता तो अगदी शेवटाला येऊन टेपलेला आहे. आपण कन्ना फोर्टच्या पायथ्याला येऊन पोहोचत आहोत. माझ्याबरोबर सुनील पुढे पुढे चाललेला आहे. हा ट्रेक करताना खूप मजा आली. हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये नक्की सुचवा. काही ॲडिशन्स असेल तर कमेंटमध्ये सांगा. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, आम्हाला लाईक करा आणि असंच प्रेम देत राहा. इथून पुढेही प्रत्येक ट्रेकचा व्हिडिओ आम्ही सविस्तरपणे टाकण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक गोष्टीचा सविस्तरपणे उल्लेख आमच्या पुढील सर्व ट्रेक व्लॉगिंगमध्ये असेल याची आम्ही खात्री देतो. तर अशाच ट्रेकसाठी आम्हाला फॉलो करा.
प्रवीण पाटील ब्लॉगला फॉलो करा. आपण असेच भेटत राहू. आपण एक गोष्ट सांगायची राहून गेली. या ठिकाणी येण्यासाठी पनवेलपासून तुम्ही बस किंवा डायरेक्ट ऑटो करू शकता किंवा स्वतःची व्हेकल असेल तर येथे पार्किंगची सोय आहे.